तिच्या या अशा वागण्यामुळे ना मन बोथट होत गेलं माझं. बाबा, नवरा म्हणून कधीच अलिप्त झालोय रे मी तिच्यापासून. पण माझ्या मुलांच्या बाबतीत मी असं नाही ना वागू शकत. माझं माझ्या मुलावरचं प्रेम नाही बोथट होऊ शकत. आणि माझ्या मुलांना विनाकारण त्रास देणाऱ्याला मी कधीही नाही माफ करत. जानूच्या बाबतीत खूप चुकीचं वागली आहे ती. नाही, मी नाही तिला कधी क्षमा करू शकणार. पण बाबा, आपण त्यातून काहीच मार्ग नाही का काढू शकत, जेणेकरून आपण सगळेच एकत्र राहू शकतो? अरे, ही सगळी नाती मानण्यावर असतात. माणसाने दिलेली नावं आहेत ती त्या त्या नात्यांना. पण तुझ्या आईला मी मनापासून जर माझी अर्धांगिनी सहधर्मचारिणी मानतच नसे, मग एकत्र राहायचा उपचार तरी करायचा कशाला? कुणाला काय दाखवायचंय रे? मन तुटलेली असताना निव्वळ समाजासाठी म्हणून रडत खडत एकत्र राहायचं हे काही मला पटत नाही बाबा. त्यामुळे आता माझा निर्णय झालेला आहे. पण बाबा, पिंट्या, आता निदान तू तरी समजुती दे घे. माझा निर्णय झालाय, त्यामध्ये बदल होणार नाही. मला आता मनशांतीचे वेध लागलेत. हा मनीष, मी तुला एक 5 मिनिटात फोन करते. नाही, मी करते ना. अगं बोल. हा, बाय बाय. काय बोलू मी त्याच्याशी? मलाच कसली क्लॅरिटी येत नाहीये. आणि आपलं सुद्धा घरी सविस्तर बोलणं झालं नाही आणि गाडीत बोलायला वेळ मिळाला. पण मग आता काय करू? मला तरी असंच वाटतं की त्या दोघांनी एकमेकांशी भेटून सविस्तर बोलायला हवं. लुकिंग ॲट द करंट सिनारिओ, मला असं वाटत नाही की गीता आत्ता असं काही करेल. या सगळ्यात ना मनीष खूप सैरभैर झालाय. काही वेड्यासारखं वागला ना. मला तर ना आता मनीषला सांगावंसं वाटतंय की तू गीताला ऍटिट्यूड दाखव. तुला नाही बोलायचं ना, मग आय डोंट केअर. तो जर असं वागेल ना तिच्याशी, तर तिला किंमत कळेल त्याची. अरे, समोरचा माणूस आपल्यावर इतका जीव लावतोय, तर आपुलकीने बोलायला नको? बरं, ते जमत नसेल तर निदान टाळू नये. नाही, मी मनीषला सांगणार आहे. तिला नाही बोलायचं ना, मग तूही आता तिच्यापासून लांब असण्याचाच प्रयत्न कर. नको बोलूस तिच्याशी. जानवी, पण आणखीन एक पॉसिबिलिटी अशी आहे की मे बी उद्या गीताही असं म्हणेल की मनीषलाच माझ्याशी संपर्क ठेवायचा नव्हता, मी तरी काय करू? म्हणू दे तिला काही. तिला मनातून सगळं कळलेलं असणार आहे. आणि मुख्य म्हणजे असं वागून मनीषचा सेल्फ एस्टीम जागेवर राहील. अरे, त्याने का असं लाचारासारखं वागावं? प्रेम, जानवी, प्रेम आहे त्याचं तिच्यावर. श्रीरंग, प्रेमात हे असले डावपेच करण्याची वेळ खरंच येऊ नये. दोघांमध्ये छान कम्युनिकेशन असतं तर ही वेळच आली नसती. पण ते नाहीये ना सध्या. म्हणून मग थोडा काळ भावना बाजूला ठेवण्याशिवाय पर्याय नाहीये. पण जानवी, अगं मनीष खूप हळवा आहे, खूप भाबडा आहे तो बिचारा. आणि हे असं ठरवून वागणं वगैरे त्याला नाही जमणार. नाही, मी सांगते त्याला. ओके, तू बोल त्याच्याशी, बट तो ऐकेल माझं. ओके, पण म्हणजे आता तुला क्लॅरिटी आली आहे का? माहित नाही, बघते, बोलते त्याच्याशी. बाय. जानवी, आता मीही तुला तोपर्यंत आय लव्ह यू म्हणणार नाहीये जोपर्यंत तू आपणहून मला आय लव्ह यू म्हणत नाहीस. बघूया. आई, काय करतेस तू? घरी चल आधी. मी फेऱ्या मारते रे. हे कसे असे बाहेर येऊन फेऱ्या मारतात आणि डोकं शांत ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. म्हटलं आपण करून बघावं ना. नाहीतरी घरात येऊन उपयोग काय? काय बघायचं काय? वाकडी तोंड. आई, हे बघ, आपल्याला इथे बाहेर नाही बोलता येणार. तू घरी चल, आपण शांतपणे बसून बोलू. नाही नाही, घरी येऊन हे बोलणार आहेत का माझ्याशी? तेवढी किंमत आहे का मला? तुम्हीच काही ते बोला. बरं, तू बोललास का त्यांच्याशी? काय म्हणाले? काही परिणाम झाला का तुझ्या बोलण्याचा त्यांच्यावर? आई बाबा नाही ऐकत आहेत. पाहिलंस, कळलं ना?
अरे आपण कितीही जीव टाकला आणि कितीही रक्त आटवलं ना तरी त्यांना जे ऐकायचं नसतं ते नाहीच ऐकणार. आई जरा प्लीज हळू बोल ना ग, लोक ऐकतील. अरे कळू दे ना मग लोकांना. अरे मी बोलते तर माझं तोंड दिसतं, हे कसे वागतात ते कळतं का? अगं पण कशाला तमाशे उगाच तू. काही बिघडत नाहीये, घरटी भांडणं होतच असतात, कळलं ना. आणि मला घराबाहेर काढल्यानंतर काय तमाशा व्हायचा तो दिसणारच आहे ना लोकांना. बाबा नाही तुला घराबाहेर काढणार. मग स्वतः जातील. एकूण एकच ना, तमाशा व्हायचा तो होणारच ना. आई थांब ग थांब प्लीज, कुणीतरी समजुतीनं घ्या ना ग. अरे पण ह्यांच्या हटवादीपणाला काही अर्थ आहे का पिंट्या? इतकी वर्ष एकमेकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोच आहोत ना आम्ही. मग आता ह्या वयात ह्या एवढ्याशा कारणावरनं संसार मोडायला निघाले ते. हा, हे शोभतं का त्यांना? अरे मी मान्य करते माझं चुकतंय, माझं चुकलंय. पण पुढे ना आता किती हा अबोला आणि किती हा तिरसटपणा, किती सहन करू मी पिंट्या? सांग ना, मला नाही का त्रास होत? हे बघ आई, बाबा चिडलेत ग आता. मीही चिडले. बरं तू एक काम करतेस का, जोवर बाबांचा राग शांत होत नाही तोवर तू मामाकडे जातेस. मामाकडे? अगं हो. छे 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 छे, तू बोलूच नकोस तर. तो काही धड माणूस नाहीये, पैशासाठी हपापलेला आहे नुसता. मला तिकडे ठेवून घेईल आणि वर घर खर्चाचे पैसे देखील माझ्याकडूनच मागून घेईल. त्याला माणसं नकोय, पैसा हवाय, फक्त पैसा. मग आता आपण काय करायचं आहे? पाहिलंच ना पिंट्या, या हेकेखोर माणसामुळे रस्त्यावर राहायची पाळी आली आहे आपल्याला. तू सांग त्यांना, एवढा आडमुठेपणा बरा नाही. तू शांत हो, जरा शांत हो. हे बघ मी बघतो काय करायचं ते, तू घरीच आहे. तू काय बघणार आहेस? ऐकणार आहेत का ते? अगं तू थांब ना जरा धीर धर ना. बोललो ना मी करतो काहीतरी. तू घरी चल आधी. आई घरी चल ना ग. तू चल, मी आले. चल आई. आई चल ना. अरे आले म्हटलं ना. काय ग, काय झालं? गीता इकडे बघ. गीता, वैताग आलाय मला. हळू हळू. कोणी नाहीये बँकेत, कोणी येत नाही यांच्या बँकेत, आणि वागतात तर असे जणू काही ही जगातली सगळ्यात मोठी बँक आहे यांची. गीता काय झालंय, जरा नीट सांगशील का मला? काय झालंय? मला एक गोष्ट कळत नाहीये, जर मी इतकी वाईट एम्प्लॉई आहे तर मला काढून का नाही टाकत बँकेतून? म्हणजे यांनाही बरं आणि मलाही. गीता काय झालंय नक्की, मला सांग बघू. काय म्हणाले सर? यांना ना कोणीतरी जाऊन सांगायला पाहिजे की प्रत्येकाच्याच आयुष्यात कधीतरी चांगली आणि कधीतरी वाईट दिवस येतात. यांची जी दररोजची टर आहे ना, ती स्पोर्टिंगली घेणार नाही म्हणावं कोणीही. हो हो बरोबर आहे, मी सांगीन त्यांना. पण मला अजूनही कळत नाहीये की आत्ता नेमकं काय झालंय. एका कस्टमरची सही मॅच होत नव्हती, ती मी ओके केली म्हणून चिडले ते. आणि मग मी दिसले की साधारणपणे 10वीच्या गणिताच्या पेपरमध्ये मला किती कमी मार्क होते इथपर्यंत मागे मागे जाऊन माझ्या चुका काढतात. आणि मग माझे फोन्स, हा तर त्यांच्या आवडीचाच विषय. आणि यांना सतत यांच्या बायकोचे इरिटेटिंग फोन्स येतात, त्याच्याबद्दल आपण काहीच बोलायचं नाही. आणि आपल्याला जर आले तर आपण बेजबाबदार. असो, यात काही बदल होईल असं मला वाटत नाही. तू केलास तर होईल. म्हणजे गीता, चुका करणं कटाक्षाने टाळलंस तर ते बोलायचे थांबतील. अगं आता मी पंचिंग बॅग झाली आहे जान्हवी. कान फाट्या. आता काही झालं ना तरी ते मलाच बोलणार. असं नाहीये गीता. उद्या जर माझ्या हातून एखादी मोठी चूक झाली तर ते मला सुद्धा तेवढंच बोलतील. गीता हे बघ, चूक होणं हे किती ह्युमन असलं तरी त्याबाबतचा आपला ऍटिट्यूड फार महत्वाचा असतो. आता जर तू चूक केलीस आणि हा ठीक आहे, झाली माझ्याकडनं चूक असं म्हणालीस तर ते चिडणारच ना. आणि सही मॅच होत नसताना ती ओके करणं हे चुकीचंच आहे ना गीता. हो, पण अगं किती बोलतात ते मला. अगं स्वभाव येतो त्यांचा.
तू तू रडणं थांबव बघू आधी. डोळे पुस. मला जर संधी मिळाली तर मी बोलीन त्यांच्याशी. पाणी हवंय तुला? ठीक आहे. हे काय आज पण खिचडीच? हो बाबा जेवून घ्या, मी पाणी घेऊन येतो. मला नकोय. बाबा 2 दिवस झाले तुम्ही काहीही खाल्लेलं नाहीये, प्लीज खाऊन घ्या. अन्नावर इच्छाच नाहीये रे माझी. तरी पण खा. 2 घास का माझ्यासाठी खा. पिंट्या मला नकोय, तू जेवून घे. बाबा काय चाललंय तुमचं? हा काय चाललंय? का असं वागताय तुम्ही? आईला तुमचं म्हणणं कळलंय. तुमच्या अशा वागण्याने काही होणार नाहीये. आणि तुम्हीच म्हणता ना बाबा, मनात कितीही राग असला तरी तो अन्नावर काढू नये. आणि तुम्ही जेवणार नसाल तर मी पण नाही जेवणार. अरे अरे हे सगळं मी माझ्यासाठी करतोय, तुमचं काही नाही बाबा त्यात. बाबा काय करताय स्वतःसाठी? त्या निर्णय होईपर्यंत अन्न नकोच. निर्णय घेण्यासाठी बळ लागेल आणि आत्मक्लेशाने आत्मबळ वाढतं. माणूस अधिक आध्यात्मिक होतो. कसले आत्मक्लेश हो? हे तुमच्या वागण्याने आम्हाला क्लेश देताय तुम्ही. कळताय तुम्हाला तुम्ही काय करताय ते? आई आता काय तर अन्नच सोडलं. हे असं करून काय मिळणार आहे हो तुम्हाला? सांगा ना मला, काय मिळणार आहे? साधं 4 चौघांसारखं सामान्य जीवन जगता नाही का येणार? अहो तुम्ही जगा आणि आम्हालाही जगू द्या ना. मला कळतंय ना तुम्ही सगळं नाही मुद्दाम करताय. मला त्रास व्हावा ना म्हणून मुद्दाम करताय तुम्ही. आता असं डोळ्यासमोर उपाशी बसून राहायचं आणि मग आम्ही काही जेवलो की मग बघा तुम्ही कसे काही जेवताय, तुम्हाला कसं काहीच वाटत नाहीये असं बोलायचं. मला ना ह्या वीट आला या सगळ्याचा. आणि तू काय बसलास इकडे? जा ना खिचडी वाढ मला. ही काय अशी लहान मुलाला वाढतात तशी वाढलीयस? काही उपासमार करून घ्यायची गरज नाहीये. सांगितलं ऐकायला आलं नाहीये का तुला? उठ ना, वाढ ना खिचडी. टाकून द्यायला मिजाच नाही आधी मला. आज अगदी अल्बम बघत बसलीस? नाही, तो इथे ठेवला होता म्हणून बघते. बघ ना बघ, मीही बघते. बरं वाटतं. जगलेले छान क्षण टिपून ठेवलेले असतात. बरं वाटतं बघायला. काय बघतेस एवढं? जरा एका त्रयस्थाच्या नजरेतून हा अल्बम बघायचा प्रयत्न करते. आय्याजी, मी जर तुम्हाला ओळखत नसते आणि मी हे फोटोज बघत असते ना, तर एकाच घरात इतकी सगळी माणसं गुण्यागोविंदाने राहतात यावर खरंच विश्वास बसला नसता माझा. अगदी तसंच काही नाहीये. म्हणजे नाही म्हणजे गुण्या गोविंदानं असंच काही म्हणता येणार नाही. हाय्याजी आहोत 2-3 माणसं एकाच छताखाली एकमेकांची तोंडही न बघता राहताना पाहिली आहेत मी. खरंच सांगते. पण ह्या घरातला आनंद या प्रत्येक फोटोमध्ये दिसतोय. तू विषय काढलास म्हणून बोलतेय. एरवी आता बोलण्यासारखं काहीच नाहीये. या घरानं मतभेद खूप पाहिलेत. भांडण म्हणता येण्यासारखं नाट्य त्यात नसलं तरी नाराजी, राग भरपूर झालाय. काय सांगताय आय्याजी? हो, तू लग्न करून या घरात आलीस ना, तेव्हाही माझ्यात आणि श्रीमध्ये मतभेद झाले होते. अगदी टोकाचा वाद झाला होता. तुम्हा दोघांमध्ये? हं, त्यानंतर मी घराबाहेर पडले होते. आमच्यात अनेकदा वाद होतात. एकदा श्रीही घराबाहेर पडला होता.
पण आमचे वाद तात्विक असतात. मतांमधला फरक. रमाकांतशी असाच तात्विक वाद झाला आणि तोही घर सोडून गेला. लक्ष्मीकांतचं वागणं मला नाही आवडलं, त्यावरून आमच्यात विसंवाद झाला. हे सगळं मला माहित होतं. हो, आणि तू नसतीस ना तर कदाचित यातली काही माणसं या घरात आली सुद्धा नसती. म्हणजे तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांना एक नवा दृष्टिकोन मिळाला. नाहीतर आम्ही आमच्या ठरलेल्या पद्धतीनं वागत होतो, पण तू आलीस, ते नवा दृष्टिकोन घेऊन आलीस, त्याचा आम्हाला सगळ्यांना फायदा झाला. अय्याजी, पण माझा आणि ह्या घरातल्या माणसांच्या परत येण्याचा काय संबंध आहे? आता आज ठरलेलंच आहे ना, कळेल तुला, सगळं कळेल. तुम्ही दोघी जणी येताय ना? हो, आलोच. तू हो पुढे, येतो आम्ही. या. लग्न झाल्यापासून नुसता छळ मांडलाय माझा. म्हणे समाधान मानायचं. इथे आहे काय समाधान मानण्यासारखं? सांगा ना. ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात. अरे माणसं आहोत आम्ही, किती दिवस मन मारून जगायचं? विरक्ती नाही पत्करलेली आम्ही. आई हळू बोलणार आहेस का जरा? ऐकू जाईल बाहेर सगळ्यांना. हो, मग गळा दाब ना माझा, गळा दाब आणि बोलणं बंद करून टाक. अरे काय रे हे, मी फक्त बोलते, निदान बोलू तरी द्याल की नाही मला आता? का तेही बंद करणार आहात? अरे देवा देवा, मला सोडव रे आता, सोडव. ह्यांना सगळ्यांना माझा त्रास होतो ना, तू मलाच उचल आता, म्हणजे हे मोकळे होतील. भिंट्या, जा बाबा, तू जेवून घे. हे नेहमीच आहे. हो, तुम्हाला काही दयामया आहे की नाही? इथे समोरचा माणूस मरतोय आणि हे आपल्या आड्याकडे डोळे लावून बसलेले. काही कळतंय का तुम्हाला? तुमची लग्नाची बायको आहे मी, कळलं ना? आई विना पोरगी सांभाळली मी तुमची. निदान त्याची तरी तबा बाळगा ना, की माझी किंमत तुम्हाला मी मेल्यानंतरच कळणार आहे. पांडुरंगा, तुम्ही कुठे चाललात? कुठे चाललात तुम्ही? तुम्ही कशाला जाताय? माझ्या बोलण्याचा त्रास होतोय ना तुम्हाला? अहो मग मीच जाते ना. हे तुमचं घर, तुमचं राज्य, तुम्हाला लखलाभ हो. मीच जाते आता आणि लोकल खाली जीवास देते बघा. अगं आई, आई थांब. आई आधी खेळाचा नियम आहे का? ही उशी आपण सगळेजण एकमेकांकडे पास करणार आहोत. जान्हवीच्या हातात रिमोट असणार आहे. जान्हवी जेव्हा म्युझिक थांबवेल तेव्हा ज्याच्याकडे ही उशी असेल त्यांनी जान्हवी बद्दलची आपली एक आठवण सांगायची, जान्हवी बद्दल काही बोलायचं. आणि मग ते सांगून झालं की जान्हवी माझ्याशी कन्सल्ट करून त्याला योग्य ती शिक्षा दे. एक मिनिट, हे जान्हवी माझ्याशी कन्सल्ट करून वगैरे हे तुमच्या मनातलं आहे हो की नाही? हे काही खेळाचे नियम नाहीये. बघितलंस ना कसं चापलूसगिरी करतोय ते? बघा तरी. ए नाही, काकाला कन्सल्ट करणं वगैरे कॅन्सल. जान्हवी, तू नुसतीच शिक्षा सांग. मी शिक्षा सांगायची का? म्हणजे खेळात ग. नाही तरी नको. म्हणजे मी कशी शिक्षा सांगणार? अगं एकदम सोपं आहे. मी सांगू काय? बघ, आता समजा बेबीची टर्न आली ना, तर बेबीला सांगायचं उठा भाषा काढायच्या. काढते ती. शरीरची वेळ आली ना, तर शरीराला सांगायचं भिंतीकडे तोंड करून बघा. दिवस एकदम सोपं आहे. आणि जान्हवी, तुला काय अडलंच ना तर मी आहे ना मदत करायला. हो, मग आम्ही पण सांगणार तुला शिक्षा. मी तुझ्या नाकावरचे ब्लॅकहेड्स काढणार. तू
सतत माझ्या नाकावर का घसरतेस? कारण ज्यात त्यात नाक खुपसत असतोस तू म्हणून. अरे ऐका, भांडू नका. जान्हवी, अगं गमतीत असणार आहे. पण आईजी अहो माझ्या आठवणी सांगणार सगळे आणि त्या बदल्यात मी त्यांना शिक्षा करायची म्हणजे जरा. आज चालेल. जान्हवी, तू आई अजयशी बोलून शिक्षा ठरव, मग तर झालं. अरे हो, पण आधी सुरू तर करूया खेळ. एक मिनिट, शिक्षा बदलून घेता येईल ना? अगं आधी सुरू तर करा. सुरू. बघायचं नाही. जान्हवी बद्दल आठवण. जान्हवी, मी जेव्हा जेव्हा ह्यांना घरात, किचन मध्ये किंवा माझ्या आजूबाजूला वावरताना बघते ना, तेव्हा तेव्हा मला तू आठवतेस.